लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। महाराणा प्रताप यांची 484वी जयंती उत्साहात साजरी। महाराणा प्रताप सेवा संस्थेच्या वतीने नाशिक येथे जयंतीचं आयोजन। महाराणा प्रताप सेवा संस्थेच्या वतीने महाराणा प्रताप यांची 484वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील भद्रकाली पिंपळ चौक येथे महाराणा प्रताप सेवा संस्था नाशिक व भारतीय जनता पार्टी माजी शहर उपाध्यक्ष बबलूसिंह परदेशी यांच्या वतीने महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी पिंपळ चौकात महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा उभारून सर्व उपस्थित समाज बांधवांच्या वतीने महाराणा प्रताप यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून लाडू मिठाईचं वाटप करण्यात आलं। यावेळी गजराज दैवतवाल उत्सव समिती अध्यक्ष युवराज राजपूत, अध्यक्ष नाशिक महानगर यांच्यासह ज्ञानदास महाराज, रामसिंग बावरी, शिवाजीराव करवाल, कुमावत समाज अध्यक्ष सिद्धार्थ पनीर, सचिन परदेशी, विशाल कुमावत, शैलेश राजपूत, निलेश थोरे, सुनील मोरे, पवन खंडारे, योगेश कुमावत, मनसेचे अंकुश पवार, विजेंद्र टिळे, राजेंद्र बागुल, मिथुन परदेशी, संतोष विश्वकर्मा, घनश्याम परदेशी, सचिन भाऊ मोरे, नितीन येवले, दीपक डोके यांच्यासह समस्त राजपूत समाज व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। आज महाराणा प्रताप सेवा संस्था के द्वारा महाराणा प्रताप जी की 484वां जयंती नासिक जैसे पुण्य नगरी धर्म नगरी में संस्था की ओर से बड़े धूमधाम से हम लोग बनाए और ऐसे महापुरुष ऐसे वीर सपूत की जयंती हम लोग बना रहे हैं जो देश के लिए पूरे विश्व के लिए हमारे हिंदुओं के लिए गौरव की गाथा गाया है और जो हमारे धर्म समाज संस्था को आगे बढ़ाने के लिए काम किए ऐसे महापुरुषों की प्रतिवर्ष हम लोग जयंती मनाते हैं। आज सभी नासिक वासियों ने, सभी हमारे धर्म प्रेमियों ने हम लोग ऐसे महापुरुष की हम लोग जयंती बनाए। मैं सभी की ओर से और सभी सबको मैं बहुत बहुत धन्यवाद बधाई देता हूँ। ये ऐसे कार्यक्रम हम लोग सब लोग आगे मिलकर बड़े जोर से करेंगे और ये महाराणा प्रताप जो हमारे लिए शिक्षा दिए, जो हम लोग के धर्म की रक्षा करने के लिए, धर्म के प्रचार करने के लिए किए, आज हम अपने अपने अंग में निभाए कि ऐसे काम करके हमारे देश के लिए, हमारे समाज की, धर्म की रक्षा करने के लिए आगे बढ़ेंगे। जय श्री राम, जय श्री राम। आज महाराणा प्रताप यांची 484वी जयंती आणि त्या संदर्भात आमचे मित्र बबलू सिंग परदेशी, गजराज देवतवाल व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो एक उपक्रम केला, म्हणजे दरवर्षी ते जयंती साजरी करत असतात, त्यानिमित्त सर्व हिंदू बांधवांना त्यानिमित्त शुभेच्छा। आणि हा सण त्यांनी फार मोठ्या प्रमाणात साजरा करावा। ज्या वेळेस त्यांना सर्व हिंदूंची गरज पडेल त्या सर्व त्यांच्या बरोबर राहतील, खांद्याला खांदा लावून। फक्त या निमित्ताने आपणा सर्वांना एकच सांगू इच्छितो की या थोर व्यक्तींना यांचं 450-500 वर्षानंतर सुद्धा यांची जयंती का साजरी केली जाते याचा विचार करणं फार गरजेचं आहे। त्यांनी काहीतरी कार्य केले होते त्यावेळेस कुठल्या तरी महाशक्तींना टक्कर दिली होती आणि त्याच निमित्ताने आज सर्व त्यांचे विचारांची, त्यांच्या शूरतेची ही जयंती साजरी केली जाते। मी त्यानिमित्त आपल्या सर्व बांधवांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्येष्ठ शुद्ध तृतीय हो चालू तिथीनुसार महाराणा प्रताप सिंह यांचा हा जन्मदिन। महाराणा प्रताप सिंह यांचा जन्म म्हणजे हा सूर्यपुत्रच। त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बहुजनांचं नेतृत्व केलं। हा देशातला पहिला असा राजा होता की ज्यांनी केवळ राजवंशातील लोकांना पद दिले तसं नव्हे, प्रत्येक जाती जमातीमध्ये ज्यांच्यामध्ये अंगभूत गुण आहे अशा जातीतील लोकांना त्यांनी मोठमोठी, म्हणून महाराणा प्रताप हे खरोखर पहिले रेतेचे राज्य। बऱ्याच लोकांना महाराणा प्रताप फक्त हळदीघाटी युद्धापुरताच मर्यादित आहेत, परंतु महाराणा प्रताप यांचं कृषी क्षेत्रातलं कार्य सुद्धा फार मोठं होतं। कृषी विज्ञान केंद्राचे ते पहिले प्रणेते, म्हणून महाराणा प्रतापांचा इतिहास हा फार मोठा आहे। आणि महाराणा प्रतापांनी ज्या काही हळदी घाटीच्या पलीकडचे महाराणा प्रताप हे समजून घेणं फार आवश्यक आहे। मी आज वेळेच्या अभावी हे बोलत नाही, परंतु याच्यावर आज एक लेख लिहिलेला आहे
तो अत्यंत परिपूर्ण आहे. तो मी बबलू भाऊंकडे सुपूर्द करेन आणि आज मला जे काही बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. नमस्कार. आज महाराणा प्रताप जयंती. खरं तर हा आजचा शौर्य दिन, हा प्रेरणा दिवस समस्त भारतीयांच्या मनामध्ये, अंगामध्ये, रोमामध्ये एक अंगार फुलवण्याचं काम महाराणा प्रतापांच्या शौर्यानं केलं. हे संपूर्ण भारतीय भूमी विसरू शकत नाही. आणि म्हणूनच ज्या वेळेस मुघलांनी आक्रमण केलं त्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, हे त्यांच्याशी लढले. ते वाकले नाही, ते कधी झुकले नाही, ते कधी मिंदे झाले नाही. आणि त्यांनी देशाला दाखवून दिलं की पराक्रम आणि आपल्या शौर्यानं आपला स्वाभिमान जागवला पाहिजे, जगला पाहिजे. आणि माझ्या भारत मातेच्या विश्वासार्हतेला कधी त्याला गेला नाही पाहिजे. माझ्या भारत भूमीतला हा प्रत्येक भारतीय हा स्वातंत्र्य प्रेमाचा भुकेला आहे आणि तो स्वातंत्र्य भूमीशी आपला स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी नेहमीच संघर्ष करेल. ही भूमिका महाराणा प्रतापांनी सर्व बहुजन समाजाला एकत्र करून मुघलाशी आक्रमण करून अकबराला थेट आव्हान दिलं. त्यांनी मांडलिकत्व पत्करलं नाही. आणि म्हणून महाराणा प्रतापांचा विचार, त्यांचा आचार, त्यांचं शौर्य आजही अबाधित आहे. आजही या भारत भूमीमध्ये आपलं स्वातंत्र्य, आपली समता, आपलं बंधुत्व, आपलं हिंदुत्व म्हणजे काय तर सर्व समाजाला, सर्व धर्मांना एकत्र एक जीव करण्याचं सामर्थ्य या धर्मामध्ये आहे. जो विचार आहे तो म्हणजे हिंदू संस्कृती आहे आणि ती महाराणा प्रतापांनी जागवली, जोपासली आणि ती आजही आम्हाला अव्यक्तपणे जागवायची आहे. आणि म्हणून महाराणा प्रतापांचं पुण्यस्मरण करणं हे अतिशय योग्य आहे आणि जरुरीचं आहे. आणि म्हणून आज आमच्या प्रत्येक भारतीयांचं स्फुल्लिंग असलेल्या या महाराणांच्या आज जीवनाला आणि महाराणांच्या प्रतिमेला आज आम्ही वंदन करतो, नमन करतो आणि त्यांच्या विचारांचा जोगवा असाच हा भारतीय सतत सातत्याने सतत राहील आणि हा स्वातंत्र्याच्या विचारांचा हा लढा अव्याहतपणे तेवत ठेवेल या शंका नाही. आणि एवढं बोलून मी त्यांना विनम्र असा प्रार्थना करून आज मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराणा. हिंदुस्थान भारत मातेचे महान सुपुत्र, हिंदू सूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह सिसोदिया यांच्या खऱ्या अर्थाने 484व्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व हिंदू वीरांना नमन करतो. हिंदुस्थानात ज्यावेळी मोगलांचा नंगानाद चालू होता, बाबरापासून तर अल्लाउद्दीन खिलजी पासून या हिंदूंचं त्या ठिकाणी मोठं त्यांनी अतिक्रमण या हिंदुस्थानावर केलं. त्यावेळी खऱ्या अर्थाने ज्या राजाने, ज्या हिंदू वीराने आपल्या मातृभूमीसाठी, या देशासाठी आपलं आयुष्याचं बलिदान दिलं आणि ज्यावेळी गरज होती तर धर्म सोडला नाही, हिंदू धर्मात कायम राहिले. वेळ प्रसंगी पार गवताची भाकरी खाणाऱ्या अशा महान महाराणा प्रतापांच्या स्मृतीला कोटी कोटी नमन करतो आणि उपस्थित सर्वांना महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा देतो. शुभेच्छा देत असताना हा देश कणखर राहायला पाहिजे. आज जा चित्तोडगडला तो किल्ला अभेद्य पहा, आजही राजस्थानात जा. आमच्या महाराष्ट्रात दुर्दैवाने बऱ्याच वेळी या किल्ल्यांची डागडुजी कमी झालेली आहे, परंतु राजस्थानात अत्यंत सुंदर किल्ले ठेवलेले अशा या महाराणा प्रतापांच्या भूमीतून आलेल्या सर्व वीरांना नमन करत असताना महाराणा प्रतापांच्या विचाराने जर आपण पुढे गेलो तर मला वाटत नाही की आपल्या धर्मावर आपण परत पारतंत्र्यात जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि या हिंदू सूर्याने त्यावेळी ते 90 वर्षापूर्वी दोन्ही राजामधलं अंतर बघा, 90 वर्षाचं. आणि 90 वर्षाच्या या अंतरात त्यांनी दाखवून दिलं की ज्या वेळी धर्मावर ग्लानी येईल त्यावेळी आम्ही अवतार घेऊ. आणि ह्या अवतारी पुरुषांचा आज जयंती आपण 484 वर्षानंतर साजरी करतो. हीच त्यांना श्रद्धांजली आहे आणि ही श्रद्धांजली व्यक्त करत असताना तरुणांना एकच संदेश देईल की आपला देश, आपला धर्म, आपलं राष्ट्र आपल्याला टिकवायचं असेल
तर आपल्याला एक संघ हिंदू म्हणून जगायला शिका. माझी जात कोणती, माझा वर्ण कोणता, माझा भेद कोणता, याला तिलांजली द्या आणि हिंदू म्हणून जगा. जय हिंदू राष्ट्र. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक.